कर्करोगासारख्या गंभीर आजारावर जनजागृती करण्यासाठी जेव्हा एखादा डॉक्टरच कवी होतो, तेव्हा तो संदेश काळजाला भिडतो. आज आपल्या चॅनलवरती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय काळे कवितेच्या माध्यमातून HPV लसीकरणाचे महत्त्व पटवून देत आहेत. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. पाहूया डॉक्टर काळे यांची ही विशेष कलाकृती. अग चल आत्याबाई, अग चल कांताबाई, अग चल शांताबाई, तुला माहीत नाही काय. अग चल आत्याबाई, अग चल शांताबाई, अग चल कांताबाई, तुला माहीत नाही काय. HPV ची लस आली, चल पोरीला ही लस देऊ, चल पोरीला ही लस देऊ. गावाजवळ आहे सरकारी दवाखाना, चल दवाखान्यात जाऊ, लस पोरीलाही देऊ. अग लस लई भारी आहे, लस लई भारी आहे आणि सरकारी आहे, तुला माहीत नाही काय. चल पोरीलाही लस देऊ, HPV ची लस देऊ, चल पोरीलाही लस देऊ. 14 वर्षाची झाली ही ग लाडाची लेक आपली, 14 वर्षाची झाली ही ग लाडाची लेक आपली. तिच्यासाठीच लस सरकार नाही आणली. अग आपल्या दवाखान्यात, अग आपल्या दवाखान्यात भेटते फुकटच्या भावात, तुला माहीत नाही काय. चल पोरीलाही लस देऊ, चल HPV ची लस देऊ, चल पोरीलाही लस देऊ. सांगतो या पालकांनो तुम्हाला हात जोडून, सांगतो या पालकांनो तुम्हाला हात जोडून. अफवा फुकाच्या साऱ्या तुम्ही द्या ना हो आता सोडून. गर्भाशयाच्या कर्करोगास घालते ही लस आळा, अफवांना बळी पडणे आता तुम्ही हो टाळा. घेऊन आपल्या लेकीला, घेऊन आपल्या लेकीला तुम्ही गाठा दवाखाना, तुम्हाला माहीत नाही काय, तुम्हाला माहीत नाही काय. अहो HPV ची लस आली, अहो HPV ची लस आली. अग चल आत्याबाई, अग चल शांताबाई, अग चल कांताबाई, तुला माहीत नाही काय. पोरीलाही लस देऊ, चल लेकीलाही लस देऊ, ही HPV ची लस देऊ, आपल्या लेकीलाही लस देऊ. ही कविता तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तसेच तुमच्याकडेही काही असेच वेगळे कौशल्य, कला असेल किंवा तुम्हाला एखादा अनुभव सांगून व्यक्त व्हायचा असेल आणि हे तुमचे सादरीकरण तुम्हाला या चॅनलवरती दाखवायचं असेल तर नक्की पुढाकार घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या BCM किंवा DCM यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या कलेला आमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील. हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा.